आपली भूमिका सांगू नंतर पोलिसांची जनसामान्याचा आवाज दाबण्याचं काम सध्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री करत आहेत. आपल्या मीडियाच्या मधून चेतावणी आहे. आज शिवप्रेमी काही जण अटक केले तर हे आम्ही स्मारक बघायला आमचे बाकीचे कार्यकर्ते जाणार. या सरकारला आम्ही धडा शिकवणार. प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत. आम्ही आंदोलन करत नाही. शिवस्मारक पाहण्यासाठी जात असताना जाणीवपूर्वक हे पोलीस बळाचा वापर करून आम्हाला डांगून ठेवलेला आहे. पाहिलं की पदाधिकाऱ्यांना आता पोलीस व्हॅन मध्ये ठेवलेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांशी इथे संवाद साधताना पाहायला मिळत आहेत. आणि ओके माझं म्हणणं आहे की आझाद मैदानात आपण आंदोलनाला परवानगी देतो. आम्ही नोटीस दिलेली आहे की या ठिकाणी गेटवे आणि परिसरात आंदोलन ठीक आहे. आंदोलन म्हणताय की नाही हा वेगळा भाग आहे. पण आमची ती भूमिका आहे की आम्ही इकडे जाऊ देऊ शकत नाही. जर चुकीची भूमिका असेल तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. ठीक आहे त्याला बाहेर काढा आम्ही बोलतो. काय ती मागणी जबाबदारी घ्यावी की 100% 100% घेते 100%. मी सांगतो आता सगळ्यांनी शांत राहायचंय. मी बोलतो माझा शब्द डीसीपीने ऐकलेले. डीसीपी मुंडेजींनी मी सांगितलं त्यांनी ऐकले. पण सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं. माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं. आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. कोणी बोलू नये. आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल पण ते आंदोलन नाहीये. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळे तिकडे पोलीस परत पकडून ह्या कोपऱ्यात सगळे चला इकडे महादेवराव कुठे सगळे तिकडे चला सगळे तिकडे. कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. हातात नाही घ्यायचा. डिपार्टमेंटला त्रास नको. तिकडे रोड चालू ठेवा. माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. आणि ज्या मागण्यासाठी आम्ही आलोय जे 13 कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचाय तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. आणि मी माझ्या बोलण्यात तुम्हाला ते दिसून येईल. गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा 15-20 वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे. मी माझी प्रशंसा करत नाही पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे. दुर्गराज रायगड किल्ला